नमस्कार. मोत्याला काय ठाऊक शिंपल्याने त्याला किती जपले. मोत्याला काय ठाऊक शिंपल्याने त्याला किती जपले. मोत्याच्या फक्त नाजूकतेसाठी शिंपल्याने आपले आयुष्य वेचले. मोत्याच्या फक्त नाजूकतेसाठी शिंपल्याने आपले आयुष्य वेचले. नमस्कार श्रोतेहो, मी सौ संध्या अमित टिंगरे आज पुन्हा आपल्या भेटीस स्त्री शक्तीचा जागर भाग 2 घेऊन आली आहे. आत्ताच मी म्हणाल्याप्रमाणे स्त्री ही नेहमी आपल्या आयुष्यात शिंपल्याचे काम करत असते. त्या शिंपल्यातील मोती म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य असतात. अशी ही शिंपला असणाऱ्या स्त्रीच्या कार्याला कोणत्याही मर्यादा असत नाहीत. वेळ आणि काळ यानुसार ती अतिशय प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाची काळजी घेत असते. चला तर मग आता आपण वळूया माझ्या नव्या कवितेकडे. तिचे नाव आहे ती. ती जन्म घेत असे लेक म्हणून, वावरते मग बहीण म्हणून. ती जन्म घेत असे लेक म्हणून, वावरते मग बहीण म्हणून. पत्नी होऊन सावरते मग संसार भारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. ती जन्म घेत असे लेक म्हणून, वावरते मग बहीण म्हणून. पत्नी होऊन सावरते मग संसार भारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. आई होऊन लेकरा सांभाळी, संस्काराची शिदोरी करी. आई होऊन लेकरा सांभाळी, संस्काराची शिदोरी करी. थोरा मोठ्यांचा मान राखत, सावरते जगाची घौडदौड सारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. आई होऊन लेकरा सांभाळी, संस्काराची शिदोरी करी. थोरा मोठ्यांचा मान राखत, सावरते जगाची घौडदौड सारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. स्वतःच घडवते कधी झाशी होऊन, कधी जिजाऊ शिवाची पण. स्वतःच घडवते कधी झाशी होऊन, कधी जिजाऊ शिवाची पण. जगदंबेचा अवतार कधी ती धारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. स्वतः घडवते कधी झाशी होऊन, कधी जिजाऊ शिवाची पण. जगदंबेचा अवतार कधी ती धारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत, विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत निर्माण करते स्वतःचे अस्तित्व. तरी न विसरे मातृत्वाचा वसा हा भारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. विविध क्षेत्रे पादाक्रांत करीत निर्माण करते स्वतःचे अस्तित्व. तरी न विसरे मातृत्वाचा वसा हा भारी, अशी ही स्त्री खूप न्यारी, अशी ही स्त्री खूप न्यारी. नमस्कार.